3.2 मध्ये जो टेबल आपल्याला दिलेला आहे त्या टेबलला आपल्याला कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. बघा नंबर दिलेला आहे, त्याचा पॉवर ऑफ रूट अँड रूट ऑफ द पॉवर आपल्याला लिहायचं आहे. बघा या ठिकाणी बेसला 225 रेस टू 3/2 आहे, म्हणजे थर्ड पॉवर ऑफ ऑर क्यूब ऑफ असं पण चालेल. आपण याला थर्ड पॉवर आर क्यूब पण म्हणू शकतो, त्याला क्यूब ऑफ 225 क्यूब ऑफ रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ म्हणू आपण, स्क्वेअर रूट ऑफ 225. ओके, त्यालाच तिकडे रूट मध्ये लिहायचं असेल तर स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ आर थर्ड पॉवर ऑफ 225 असेही लिहू शकतो. आता बघा या ठिकाणी पॉवर 4 आहे म्हणून फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ रूट ऑफ 45. ओके, इकडे जर रूट मध्ये लिहायचं असेल तर आधी रूट लिहू आपण. फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. ओके, इथं पण तसंच. आता पॉवर लिहायचं आहे म्हणजे सिक्स्थ पॉवर ऑफ सेवेंथ रूट ऑफ 81. तेच इकडं आधी रूट सांगितलेला आहे म्हणून सेवेंथ रूट ऑफ सिक्स्थ पॉवर ऑफ 81. ओके, तेच काम आपल्याला इथं फोर्थ पॉवर ऑफ टेंथ रूट ऑफ 100. तेच इथं रूट मध्ये लिहायचं असेल तर टेंथ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 100. ओके, तेच इथं थर्ड पॉवर ऑफ किंवा क्यूब ऑफ थर्ड पॉवर पण म्हणू शकतो. थर्ड पॉवर आर क्यूब ऑफ सेवेंथ रूट ऑफ 21. तेच इकडे आपल्याला लिहायचं असेल तर रूट मध्ये आधी रूट मध्ये सेवेंथ रूट ऑफ. ओके, सेवेंथ रूट ऑफ थर्ड पॉवर म्हणा किंवा क्यूब म्हणा. थर्ड पॉवर आर क्यूब ऑफ 21. हे व्यवस्थित लिहिणं महत्वाचं आहे.
इतकं सोपं आहे मित्रांनो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. व्हेरी नाईस एक्झाम्पल इज दॅट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.3 एक्झाम्पल नंबर 3चा स्टडी 1चा स्टडी करणार. फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर. आपल्याला क्यूब रूट ऑफ 8000 काढायचा आहे. ओके, म्हणजे 8000चे आपण फॅक्टर्स या ठिकाणी लिहिणार. मित्रांनो आपण रफ वर्क करूया. 8000 ॲज इट इज लिहिणार आपण. इथे टेस्ट युनिट प्लेसला 5 आहे, 5 ची लावतो. 5 1 जा 5, 3 पुट हियर. 5 6 जा 30. ओके, हे 2 0 इथे ठेवा. पुन्हा 5 ची टेस्ट लागते आहे. 5 3 जा 15, 1 पुट हियर. 5 2 जा 10 आणि हा 0 पण इथे ठेवा. पुन्हा 5 ची टेस्ट लागते. 5 6 जा 30. ओके, 2 उरलेले आहेत. 5 4 जा 20. इथे 2 ची टेस्ट लागते आहे. 2 3 जा 6, 2 2 जा 4. पुन्हा 2 ची टेस्ट लागते. 2 1 जा 2, 1 पुट हियर. 2 6 जा 12. 2 8 जा 16. 2 4 जा 8. 2 2 जा 4. 2 1 जा 2. ओके, आता हे सगळे फॅक्टर्स आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 5 3 टाइम्स आहे. 1 2 3. ओके, आणि 2 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. ओके, आता ग्रुप क्यूब रूट आहे या ठिकाणी 3 आपण लिहिला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. इज इक्वल टू, बघा या 3च्या ग्रुपमधून एक 5 बाहेर येणार. या 3च्या ग्रुपमधून एक 2 बाहेर येणार. या 3च्या ग्रुपमधून एक 2 बाहेर येणार. इज इक्वल टू 5 2 जा 10, 10 2 जा 20. म्हणजे फायनली आन्सर आपण या ठिकाणी लिहिणार क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू 20 इज द फायनल आन्सर. ओके, लिहून घ्या मित्रांनो किंवा स्क्रीनशॉट घ्या. फार बेस्ट एक्झाम्पल आहे. थँक्यू. मित्रांनो या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 729चा क्यूब रूट काढायचा आहे. क्यूब रूट ऑफ 729. ओके, इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 729चे फॅक्टर्स आपण या ठिकाणी लिहिणार. रफ वर बघा. 729, 9 ची टेस्ट लागते. 9 8 जा 72, 9 1 जा 9. पुन्हा 9 ची टेस्ट. 9 9 जा 81. पुन्हा 9 ची टेस्ट. 9 1 जा 9. अशा पद्धतीनं 9 इंटू 9 इंटू 9. ओके, या ठिकाणी ही 9 ची पेअर 3 ची आहे. इज इक्वल टू, बघा हे 3 ची पेअर आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी 9 ला सिंगल टाइम लिहिणार. ओके, म्हणजे क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9 इज द फायनल आन्सर. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. विद्यार्थी, या व्हिडिओमध्ये आपल्याला 343चं क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट ऑफ 343 7 इंटू 7 इंटू 7. ओके, इज इक्वल टू हा 3चा ग्रुप आहे. याच्यापैकी एक 7 बाहेर येईल. क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल टू 7 इज द फायनल आन्सर. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला -512चं क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू क्यूब रूट 512चे क्यूब रूट आपल्याला माहीत आहे. -8 इंटू -8 इंटू -8. ओके, इज इक्वल टू हा 3चा ग्रुप आहे. या 3च्या ग्रुपपैकी आपण एक -8 बाहेर काढणार. इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8 इज द फायनल आन्सर. मित्रांनो
आता आपल्याला -2744चा क्यूब रूट काढायचा आहे. चला तर मग आधी आपण त्याचे फॅक्टर्स काढूया. ओके, 2 ची टेस्ट लागते. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 1 पुट हियर, 2 7 जा 14, 2 2 जा 4. 2 ची टेस्ट लागते. 2 6 जा 12, 1 पुट हियर, 2 8 जा 16, 1 पुट हियर, 2 6 जा 12. पुन्हा 2 ची टेस्ट लागते. 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 3 जा 6. आता आपल्याला 343 या ठिकाणी 7 चा क्यूब रूट आहे. 7 4 जा 28, 6 पुट हियर, 7 9 जा 63. पुन्हा 7 7 जा 49, 7 1 जा 7. म्हणजे या ठिकाणी क्यूब रूट ऑफ -2744 ला आपण ह्या ठिकाणी असं लिहिणार. क्यूब रूट ॲज इट इज लिहा, मायनस साइन कॉमन काढून घ्या आणि हे सगळं 2 × 2 × 2 × 7 × 7 × 7 क्यूब रूट ॲज इट इज. हे रफ वर्क आहे. ओके, बस आता या ठिकाणी क्यूब रूट आहे म्हणून आपण 3 चा ग्रुप बाहेर काढणार. क्यूब रूट आहे म्हणून आपण 3 चा ग्रुप बाहेर काढणार. हे मायनस साइन ॲज इट इज. 2 × इकडं आहे 7. ओके, इज इक्वल टू मायनस ॲज इट इज 7 2 जा 14. क्यूब रूट ऑफ 2000 - 2744 इज द फायनल आन्सर. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो, फार सोपं आहे. मित्रांनो, आता आपल्याला क्यूब रूट ऑफ 32,768 आपण फॅक्टर्स तयार करूया. 32,768 चे. ओके, या ठिकाणी 2 ची टेस्ट लागते. 2 1 जा 2, 2 6 जा 12. ओके, 2 3 जा 6, 1 पुट हियर, 2 8 जा 16, 2 4 जा 8. पुन्हा 2 ची टेस्ट लागते. 2 8 जा 16, 2 1 जा 2, 2 9 जा 18, 2 2 जा 4. पुन्हा 2 ची टेस्ट बघा. 2 4 जा 8, 0, 2 9 जा 18, 2 1 जा 2. ओके, तर या ठिकाणी पुन्हा बघा. तर 2 4 जा 8, 0, 2 9 जा 18, 2 6 जा 12. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, 1 रिमेन्स हियर. पुन्हा 2 ची टेस्ट लागते. 2 2 जा 4, हा 0 ॲज इट इज. 2 4 जा 8, 2 8 जा 16. पुन्हा 2 ची टेस्ट. 2 10 जा 20, 2 2 जा 4, 2 4 जा 8. पुन्हा 2 ची टेस्ट. 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4. पुन्हा 2 ची टेस्ट बघा. 2 2 जा 4, 1 पुट हियर, 2 5 जा 10, 1 पुट हियर, 2 6 जा 12. पुन्हा 2 ची टेस्ट बघा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 8 जा 16. ओके, पुन्हा 2 ची टेस्ट बघा. 2 6 जा 12, 2 4 जा 8. पुन्हा 2 ची टेस्ट. 2 3 जा 6, 2 2 जा 4. ओके, पुन्हा 2 ची टेस्ट. 2 1 जा 2, 2 6 जा 12. पुन्हा 2 ची टेस्ट. 2 8 जा 16. पुन्हा 2 ची टेस्ट. 2 4 जा 8. पुन्हा 2 ची टेस्ट. 2 2 जा 4. ओके, पुन्हा 2 ची टेस्ट. 2 1 जा 2. इथे किती 2 आले बघा. क्यूब रूट ऑफ 32,768 इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट. ओके, आपण एक काम करूया. या ठिकाणी हे किती 2 आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, 15 2 आहेत. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. ओके, आता बघा हा 2 चा ग्रुप क्यूब रूट आहे म्हणून 3 चा ग्रुप घेऊ. 1 2. इथं 3 चा ग्रुप. हा 1 2. हा 3 चा ग्रुप. लक्षात घ्या, हा 3 चा ग्रुप. ओके, हा 3 चा ग्रुप. ओके, इज इक्वल टू 2 2 जा 4,
2 2 जा 4 into 2. Okay, 4 4 जा 16 into 2. 16 2 जा 32. ओके, म्हणजेच क्यूब रूट ऑफ 32,768. ओके, दिस इज द फायनल आन्सर. थँक यू. मित्रांनो, आपल्याला आता एक्झाम्पल नंबर 2 मध्ये सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. क्यूब रूट ऑफ 27, क्यूब रूट ऑफ 27, 27 that is 3 into 3 into 3 factors of 27. Okay, divided by factors of 125, 5 into 5 into 5. Okay, is equal to क्यूब रूट. लक्षात घ्या, हे क्यूब रूट म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 चा ग्रुप बाहेर काढायचा आहे. इज इक्वल टू, बघा हा 3 चा ग्रुप आहे, याच्यापैकी एक 3 बाहेर येणार. हा 5 चा ग्रुप आहे, याच्यापैकी एक बाहेर येणार. क्यूब रूट ऑफ 27 अपॉन 125 इज इक्वल टू 3 अपॉन 5. ओके, हे आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. सेम कन्सेप्ट या ठिकाणी मित्रांनो, बघा क्यूब रूट ऑफ 16 अपॉन 54 इज इक्वल टू फॅक्टर्स ऑफ 16, that is 2 8 जा 16. okay, and 27 multiply by 2, that is 54. okay, this 2 get cancel. हा 2 इथं कॅन्सल होणार, म्हणजे आपल्याकडे शिल्लक राहील क्यूब रूट ऑफ 8 अपॉन 27. ओके, याचे फॅक्टर्स आपल्याला तयार करता येतील या ठिकाणी. इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2 into 2 into 2 upon 3 3 जा 9, that is 9 3 जा 27. ओके, इज इक्वल टू, बघा या ठिकाणी आपल्याला हा 3 चा ग्रुप दिसतो आहे. ओके, 2 अपॉन हा 3 चा ग्रुप दिसतो आहे. ओके, that is cube root of 16 upon 54 is the final answer. ओके, राईट डाऊन. हर सोपा आहे मित्रांनो. थँक्यू. मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 3 चा स्टडी आपल्याला आता करायचा आहे. बघा या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 729 इज 9 दिलेलं आहे आपल्याला उत्तर. ओके, आणि देन हे आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. मग चला आता या ठिकाणी बघा क्यूब रूट ऑफ 0.0000729, दिस इज द गिवन. ओके, मी काय करतो या ठिकाणी इज इक्वल टू, मी पॉइंट नंतर किती घर आहेत बघा, डिजिट्स मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 6. ओके, क्यूब रूट ऑफ 6 डिजिट्स आहेत. ओके, हे ॲज इट इज लिहिणार. 0 1 0 0 0 0, किती 0 आहेत 4, 1 2 3 आणि 1 4, 7 2 9. ओके, इकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6, 6 डिजिट्स आहेत ना RHS ला, तर 6 झिरो घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि त्याच्यावर 1 पुट करायचा. ओके, इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ, आता याचं हा आहे ॲक्च्युअली 729 अपॉन हे किती झाले बघा, 1 2 3 4 5 6, म्हणजे 10 इंटू 10 इंटू 10 इंटू 10 इंटू 10, 6 टाइम्स. 1 2 3 4 5 and 6 times. Okay, same concept we can use here. Cube root of 729 is given here 9. Okay, therefore we can write here cube root of 9 into 9 into 9. This is the given. Okay, हे given आहे आणि हे पण 6 आहेत बघा. 1 2 3 4 5 and 6. ओके ओके, आता बघा या ठिकाणी क्यूब रूट म्हणजे इथं 3 चा ग्रुप पाहिजे आपल्याला. 3 चा ग्रुप करणार आपण या ठिकाणी. हा बघा 3 चा ग्रुप. ओके, यांच्यापैकी एक 9 बाहेर येणार. इथं 3 चा ग्रुप बघा
याच्यापैकी एक 10 बाहेर येणार. इथं 3चा ग्रुप बघा, याच्यापैकी एक 10 बाहेर येणार. ओके, म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी काय आलं बघा, इज इक्वल टू 9/100. ओके, आता आपल्याला हा 100 इलिमिनेट करायचा आहे. एकावर किती झिरो आहेत बघा, 2. मग आता पॉईंट इथं आहे ॲक्च्युअली, तो इथून 2 डिजिट्स पुढे येणार. हा 1, हा 2 आणि मग पॉईंट त्याच्या पुढे 0 लिहिण्याचा आपल्याला अधिकार आहे. दिस इज द फायनल आन्सर. फायनली आपण या ठिकाणी असं लिहिणार, फायनल आन्सर आपण असं लिहिणार बघा. या ठिकाणी फायनल आन्सर आपण असं लिहिणार, क्यूब रूट ऑफ 0.000 ओके 729 is equal to 0.09 is the final answer. लिहून घ्या मित्रांनो किंवा स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नवनवीन व्हिडिओज मिळण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. थँक्यू.